सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा श्रीरामांच्या वनवासाकडे एक आज्ञाधारक पुत्राने वडिलांची आज्ञा पाळल्याची कथा म्हणून पाहतो. पण जर मी तुम्हाला सांगितले की हा केवळ आज्ञापालनाचा विषय नव्हता, तर एका सर्वश्रेष्ठ राजाच्या दूरदृष्टीची आणि वैश्विक संतुलनाची एक महान रणनीती होती, तर खरंच ही एक अशी घटना आहे जी आपल्या आधुनिक विचारांना आव्हान देते. म्हणजे वरवर पाहता ही एक कौटुंबिक शोकांतिका वाटते, पण तिच्या मुळाशी राजधर्म, सामाजिक स्थैर्य आणि नेतृत्वाची एक एक वेगळीच व्याख्या दडलेली आहे. बरोबर. ही कथा आपल्याला शक्ती, अधिकार आणि त्याग याबद्दल पुन्हा विचार करायला लावते. आणि आज आपण याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहोत. श्रीरामांच्या वनवासाच्या या निर्णयामागील अनेक अज्ञात पैलूंचा आपण शोध घेऊ. हो, त्यांच्याकडे सर्व शक्ती असूनही त्यांनी विरोध का केला नाही? आणि राजाच्या एका वचनाचे महत्त्व इतके का होते? खरं सामर्थ्य सत्ता मिळवण्यात आहे की ती नाकारण्याच्या धैर्यात? चला, या गहन विषयाचा अभ्यास करूया. चला, पहिल्या आणि सर्वात मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. श्रीराम, ते अयोध्येचे भावी राजा होते. प्रजेचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. सैन्य त्यांच्या बाजूने होतं, मंत्री त्यांच्या बाजूने होते, आणि ते स्वतः एक अद्वितीय योद्धे होते. हो, त्यांनी फक्त एक इशारा केला असता तर सिंहासन काही क्षणात त्यांचं झालं असतं. मग त्यांनी इतक्या शांतपणे वनवास का स्वीकारला? याचं कारण खूप खोल आहे, आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या भूमिकेतून विचार करावा लागेल. श्रीराम तिथे एका राज्यासाठी किंवा सिंहासनासाठी लढत नव्हते. ते एका संपूर्ण सभ्यतेच्या पायाचे म्हणजेच धर्माचे रक्षण करत होते. विचार करा, जर त्यांनी विरोध केला असता तर काय झालं असतं? अयोध्येत गृहयुद्ध पेटलं असतं, हे नक्की. भरत आणि राम यांच्यात सैन्य विभागलं गेलं असतं. बरोबर. पण त्याहीपेक्षा मोठं नुकसान झालं असतं राजाच्या शब्दाला. राजा दशरथांच्या वचनाला काहीच किंमत राहिली नसती. खरे? जर राजाच आपलं वचन मोडू लागला तर प्रजेने कोणावर विश्वास ठेवायचा? सामाजिक विश्वास आणि करार यांवरच तर समाज टिकून असतो, की नाही? म्हणजे त्यांनी सिंहासन मिळवलं असतं, पण त्या सिंहासनाचा नैतिक पायाच उद्ध्वस्त झाला असता. अगदी. म्हणून याला आपण कमजोरी समजू शकत नाही. हा एक धोरणात्मक संयम होता. हो, स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट. म्हणजे बुद्धिबळाच्या खेळात कधीकधी राजाला वाचवण्यासाठी वजीर गमवावा लागतो. तुम्ही अगदी योग्य उपमा वापरली आहे. श्रीराम एका छोट्या लढाईसाठी म्हणजे सिंहासनासाठी संपूर्ण युद्धाचा म्हणजे धर्माच्या स्थैर्याचा बळी देऊ इच्छित नव्हते. त्यांनी तात्काळ फायद्यापेक्षा दूरगामी परिणामांचा विचार केला. हीच एका सार्वभौम राजाची ओळख आहे. हो, तो फक्त स्वतःच्या अधिकाराचा विचार करत नाही, तो संपूर्ण व्यवस्थेच्या आरोग्याचा विचार करतो. त्यांच्यासाठी प्रश्न मी राजा बनणार की नाही हा नव्हताच. तर प्रश्न हा होता की अयोध्येचं राज्य आणि रघुकुळाची परंपरा टिकेल की नाही. बरोबर. पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर आपल्यावर अन्याय झाला तर आपण लढायलाच हवं असं आपल्याला शिकवलं जातं. हो, आणि म्हणूनच श्रीरामांनी केलेला त्याग आजच्या काळात अव्यवहार्य वाटू शकतो. हो ना? नक्कीच वाटू शकतो. पण इथेच आपल्याला त्यांच्यातील नेतृत्वाचा खरा कस दिसतो. नेता तो असतो जो वैयक्तिक अन्याय आणि सामाजिक स्थैर्य यातला फरक ओळखू शकतो. म्हणजे त्यांची कृती ही निष्क्रियता नव्हती. अजिबात नाही. ती एक जाणीवपूर्वक निवडलेली रणनीती होती. त्यांनी लढाई नाकारली नाही, त्यांनी फक्त लढाईची वेळ आणि जागा निवडली. ठीक आहे, समजा श्रीरामांनी संयम दाखवला, पण मग राजा दशरथ, ते तर राजा होते, ते आपलं वचन मागे घेऊ शकले असते. एका क्षणासाठी का होईना त्यांनी आपल्या मुलाचा विचार करायला हवा होता, नाही का? एक पिता म्हणून त्यांच्या मनात तेच आलं असेल. त्यांचं दुःख आणि तळमळ रामायणात अत्यंत प्रभावीपणे वर्णन केली आहे. पण एक राजा म्हणून ते वचनबद्ध होते. वैदिक संस्कृतीत राजधर्म ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. राजाचं वचन हे केवळ शब्द नसतात, तर ती एक वैश्विक वचनबद्धता असते, कॉस्मिक कमिटमेंट असते. तो समाजाचा आधारस्तंभ असतो. हे राजधर्म जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का? नक्कीच. विचार करा, आजच्या काळात जर सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयच आपले निर्णय रोज बदलू लागले किंवा दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, तर देशात काय गोंधळ उडेल? लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल. अगदी. राजधर्म म्हणजे राजाने स्वतःला त्या व्यवस्थेपेक्षा, त्या कायद्यापेक्षा मोठं न समजणं. राजा दशरथांनी कैकेयीला खूप पूर्वी 2 वरदान दिले होते. हो. ते वचन मोडणे म्हणजे फक्त एक वैयक्तिक निर्णय मोडणे नव्हते, तर
राजाचा शब्द अंतिम असतो या तत्वालाच तळा देण्यासारखं होतं. म्हणजे श्रीरामांनी वनवास स्वीकारून केवळ वडिलांची आज्ञा पाळली नाही, तर त्यांनी आपल्या वडिलांच्या राजधर्माचे आणि सिंहासनाच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले. बरोबर. राजा दशरथ एक पिता म्हणून अपयशी ठरले असतील, पण एक राजा म्हणून त्यांचा सन्मान रामानेच राखला. त्यांना माहिती होतं की जर आज वडिलांनी वचन मोडलं तर भविष्यात राजा म्हणून त्यांनाही कधीतरी वचन मोडावं लागेल आणि ती परंपरा सुरू होईल. त्यांनी स्वतःच्या 14 वर्षांच्या वनवासाच्या बदल्यात रघुकुळाची शेकडो वर्षांची परंपरा वाचवली. हेच तर समजायला खूप कठीण आहे. धर्म आणि वैयक्तिक सुख यांच्यात नेहमीच संघर्ष असतो. श्रीरामांनी सिंहासन, सत्ता, ऐशोआराम सगळं काही एका तत्वासाठी, एका वचनासाठी सोडून दिलं. हो, आणि आजच्या जगात जिथे आपण वैयक्तिक हक्क आणि स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व देतो, तिथे हे आत्मसमर्पण अविश्वसनीय वाटतं. आणि इथेच श्रीरामांचं मोठेपण आणि त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते. त्यांचा मार्ग होता योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठी लढा. प्रत्येक अन्यायावर तात्काळ प्रतिक्रिया देणे हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्यांनी वनवासाला विरोध केला नाही, कारण त्या क्षणी अयोध्येचं स्थैर्य जास्त महत्त्वाचे होते. पण मग त्यांनी अन्याय कायमचा सहन केला असंही नाही, कारण रावणाशी तर ते लढलेच की. तिथे त्यांनी संयम का नाही दाखवला? उत्तम मुद्दा. कारण ती वेळ वेगळी होती, जागा वेगळी होती आणि कारणही वेगळं होतं. रावणाने केलेला अधर्म हा वैयक्तिक नव्हता, तो वैश्विक होता. म्हणजे त्याने सीतेचं अपहरण करून केवळ एका स्त्रीचा अपमान केला नव्हता, तर त्याने धर्म, नीतिमत्ता आणि सभ्यतेच्या नियमांना आव्हान दिलं होतं. अच्छा, म्हणजे लंकेत लढणं हे बाहेरून आलेल्या आगीला विझवण्यासारखं होतं. अगदी. एकात आपल्याच लोकांचा विनाश होता, दुसऱ्यात धर्माचं संरक्षण होतं. त्यांचा नियम होता आधी संयम, नंतर कृती आणि नेहमीच अचूकता. हेच खरं कौशल्य आहे. आणि याच संयमामुळे, याच मर्यादेमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. बरोबर. मर्यादा पुरुषोत्तम. आपण हा शब्द खूप सहज वापरतो, पण याचा खरा अर्थ काय? फक्त मर्यादा पाळणारा पुरुष की त्याहून अधिक काही? खूप चांगला प्रश्न आहे. मर्यादा म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर कोणत्या परिस्थितीत कोणता नियम पाळायचा आणि कोणता ओलांडायचा याचं ज्ञान असणं. सनातन विचारधारेनुसार राजा ही एक खाजगी व्यक्ती नसून एक सार्वजनिक प्रतीक असतो. त्याचं वैयक्तिक आयुष्य समाजासाठी एक आदर्श, एक संदर्भ बनतं. आणि श्रीरामांनी समाजाच्या स्थिरतेसाठी वारंवार आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग केला. हो, त्यांनी स्वतःच्या भावनांवर, इच्छांवर विजय मिळवला होता. हीच खरी मर्यादा आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. पण इथे एक अवघड प्रश्न येतो. अनेक जण त्यांच्या सीतेच्या बाबतीतल्या निर्णयावर टीका करतात. तिथेही त्यांनी राजधर्माला वैयक्तिक नात्यापेक्षा मोठं मानलं. हो. पण त्यामुळे एक चुकीचा आदर्श घालून दिला गेला असंही म्हटलं जातं. यावर काय सांगाल? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे आणि यावर चर्चा व्हायलाच हवी. या निर्णयाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. जसे की मानतो आपण इथे त्या निर्णयाचा समर्थन किंवा विरोध करत नाहीये. आपण फक्त त्यामागची कल्पना समजून घेतोय. अगदी, की राजाचे जीवन हे वैयक्तिक नाही, ते सार्वजनिक आहे. हेच ते असह्य नेतृत्व आहे, जिथे घेतलेले निर्णय हे वैयक्तिक पातळीवर खूप वेदनादायी असतात, पण ते एका मोठ्या सामाजिक भूमिकेतून घेतले जातात. हे असह्य नेतृत्व आणि त्याग यातूनच आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे येतो, जो मला सर्वात जास्त प्रभावी वाटतो. कोणता? आपल्याला वाटतं की सत्ता मिळवणं हे सामर्थ्याचं लक्षण आहे, पण रामायण आपल्याला एक पूर्णपणे वेगळा विचार देतो. खरी शक्ती सत्ता मिळवण्यात नाहीये, तर ती नाकारण्याच्या धैर्यात आहे. हेच तर रहस्य आहे. कमजोर माणसं सत्तेला, पदाला, अधिकाराला चिकटून राहतात, कारण त्याशिवाय त्यांचं अस्तित्वच नसतं. त्यांची ओळख त्या पदावर अवलंबून असते. पण सामर्थ्यवान माणसं निवड करतात. हो, त्यांना माहिती असतं की खरं सामर्थ्य बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आतमध्ये आहे. श्रीरामांचं वनात जाणं हा पराभव नव्हता, तो एक ऐच्छिक त्याग होता. त्यांनी हे दाखवून दिलं की ते सिंहासनाशिवायही राम आहेत. बरोबर. सिंहासनामुळे राम नव्हते, रामांमुळे सिंहासन होतं. पण या त्यागातून त्यांना मिळालं तरी काय? सिंहासन तर गेलंच होतं. ऐहिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे नुकसानच होतं. त्यांना अशा गोष्टी मिळाल्या ज्या सिंहासनावर बसून कदाचित कधीच मिळाल्या नसत्या. त्यांना नैतिक अधिकार मिळाला, ज्याला अधिमान्यता किंवा लेजिटिमसी म्हणतात. लोकांची अफाट भक्ती आणि प्रेम मिळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आध्यात्मिक शक्ती मिळाली. इथेच नियंत्रण आणि अधिमान्यता यातला फरक स्पष्ट होतो. नियंत्रण म्हणजे कंट्रोल. हो,
नियंत्रण हे भीतीतून, कायद्यातून किंवा बळाच्या वापरातून येतं. रावणाकडे लंकेवर नियंत्रण होतं. पण अधिमान्यता ही लोकांच्या हृदयातील आदरातून आणि प्रेमातून येते. श्रीरामांकडे ती अधिमान्यता होती. म्हणूनच 14 वर्षांनी परत आल्यावर त्यांना सिंहासन मागावं लागलं नाही किंवा त्यासाठी लढावं लागलं नाही. लोकांनी भरताने स्वतः ते त्यांना सन्मानाने परत दिलं. कारण त्यांनी ते केवळ वारसा हक्काने जिंकलं नव्हतं, तर आपल्या त्यागाने ते कमावलं होतं. अगदी अचूक. त्यांचा त्याग हाच त्यांच्या शक्तीचा सर्वात मोठा स्रोत बनला. या सगळ्या राजकीय, सामाजिक आणि तात्विक कारणांच्या पलीकडे एक मोठं वैश्विक कारणही होतं असं म्हटलं जातं. हो, जणू काही ही एका मोठ्या दैवी पटकथेचा भाग होता. अगदी बरोबर. मोठ्या योजनेत श्रीरामांचा वनवास आवश्यक होता. कधीकधी नियती एखाद्या राजकुमाराला महान राजा बनवण्यासाठी त्याला सिंहासनावर नाही तर जंगलात पाठवते. हां, जर वनवास घडला नसता तर त्यांचा जंगलातील खडतर प्रवास झाला नसता. अयोध्येच्या महालात राहून त्यांना सामान्य माणसाचं दुःख, त्यांच्या समस्या कधीच कळल्या नसत्या. म्हणजे हा वनवास त्यांच्यासाठी एक प्रकारचं ट्रेनिंग ग्राउंड होता. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. तो एक तप होता. वनवासातच ते शबरीसारखे सामान्य भक्तांना भेटले, जटायूसारखे मित्र कमावले, निषाद राजासारख्या समाजातील खालच्या स्तरातील लोकांचं प्रेम मिळवलं. आणि त्यांनी संपूर्ण भारताला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पायी प्रवास करून एका सूत्रात बांधले. अगदी. त्यांची हनुमानाशी भेट झाली नसती, सुग्रीवाशी मैत्री झाली नसती आणि लंकेपर्यंत पोचण्याचा मार्ग सापडला नसता. या 14 वर्षांनी त्यांना केवळ राजाराम नाही तर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम बनवलं. म्हणजे जे वरवर नुकसान दिसत होतं ते प्रत्यक्षात त्यांच्या वैश्विक कार्यासाठी आवश्यक होतं. हो, रावणाच्या अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी हे गरजेचं होतं. निश्चितच. रावणाचं वध हे फक्त एक युद्ध नव्हतं. ते वैश्विक संतुलनाची पुनर्स्थापना होती. आणि त्यासाठी श्रीरामांना या संपूर्ण प्रवासातून जाणं, हे दुःख सहन करणं आणि त्यातून अधिक सामर्थ्यवान होऊन बाहेर येणं गरजेचं होतं. कधीकधी मागे टाकलेले एक पाऊल भविष्यात 100 पावलं पुढे जाण्यासाठी असतं. बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? श्रीरामांनी विरोध केला नाही कारण ते आसक्त नव्हते. ते सिंहासनाला चिकटून बसणारे नव्हते. ते असुरक्षित नव्हते की सिंहासन गेल्यावर माझं काय होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते अहंकारी नव्हते. मीच राजा का नाही हा प्रश्न त्यांच्या मनात आलाच नाही. ते आतून सार्वभौम होते. आणि जेव्हा तुम्ही आतून सार्वभौम असता तेव्हा तुम्हाला बाह्य सिंहासन किंवा बाह्य शक्ती सिद्ध करण्याची गरज नसते. खरं सामर्थ्य नियंत्रणात नाही तर संतुलनात आहे. आणि कधीकधी सर्वात मोठी चाल म्हणजे मागे हटणं. आज आपण त्यागातील सामर्थ्याबद्दल बोललो, पण जाता जाता एक विचार मनात येतो. आजच्या जगात जिथे प्रत्येकाला आपलं अस्तित्व सिद्ध करायची घाई आहे, जिथे प्रत्येकजण पुढे जाण्याच्या स्पर्धेत आहे, हां, तिथे स्वतःहून मागे हटण्याची शक्ती आपण गमावून बसलो आहोत का? हा विचार कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हो, नक्की सांगा. जर त्यागातील या शक्तीची चर्चा तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर ज्ञानाचा त्याग करू नका. सनातन शास्त्राच्या या भागाला तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण एकत्र मिळून या प्राचीन ज्ञानाचा शोध घेऊ शकू. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार.